तुम्हाला वाटत असेल माझ्यातला सगळ्यात मोठा बदल म्हणजे माझं हेअर ट्रान्सफॉर्मेशन, पण खरं सांगायचं झालं तर माझ्यातला सगळ्यात मोठा बदल माझ्या आत्मविश्वासामध्ये झाला आहे. नमस्कार मंडळी, मी चैताली पालकर. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. 30 डे चॅलेंजचा हा डे 2 आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्यामध्ये कोणती गुंतवणूक केली आहे ते. मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे. घर, मुलं, रोजची कामं यामध्येच दिवस जायचा. कॅमेरासमोर बोलणं, नवीन लोकांशी बोलणं, स्वतःची ओळख निर्माण करणं या गोष्टी माझ्यासाठी खूप अवघड होत्या. मी खूप इंट्रोवर्ट तर नव्हते, पण प्रोफेशनल कम्युनिकेशनची सवय नव्हती. त्यानंतर मी इंस्टाग्रामवर वेबिनार्सचे काही ॲड्स बघितले होते आणि मी ते वेबिनार अटेंड करायला सुरुवात केली. काही वेबिनार फ्री होते तर काही पेड होते. मी घरामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करायची, आरशासमोर बोलायची, मिरर टेक्निक म्हणतात त्याला. तर ती मी प्रॅक्टिस करायची घरामध्ये रोज. सोशल मीडियावर जर ग्रो व्हायचं असेल तर सोशल नेटवर्किंग खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मला वेबिनारची सुद्धा हेल्प झाली. नंतर जेव्हा मी बिझनेस सुरू केला तेव्हा कस्टमरशी बोलताना त्या सगळ्या गोष्टींचा मला खूप उपयोग झाला. आजही मी शिकते आहे, पण आज मी ज्या पद्धतीने कस्टमरशी बोलते, व्हिडिओ बनवते, सोशल मीडियावर काम करते, ते आधीच्या माझ्यापेक्षा खूप वेगळं आहे. काही महिन्यांपूर्वी जर कोणी मला सांगितलं असतं की तू कॅमेरासमोर बोलशील, यूट्यूबवर व्हिडिओ टाकशील, इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करशील, लोकांना तुझे अनुभव सांगशील, तर कदाचित मी सुद्धा विश्वास ठेवला नसता. आणखी एक बदल म्हणजे हेअर ट्रान्सफॉर्मेशन. मी हेअर बोटॉक्स केलं फक्त दिसण्यासाठी नाही, तर माझा वेळ वाचावा, स्वतःला नीट प्रेझेंट करता यावं आणि कॉन्टेंट क्रिएशन करताना अजून सोपं जावं म्हणून मी हा निर्णय घेतला. पण माझा खरा बदल फक्त केसांमध्ये नाही झाला, तर माझा खरा बदल माझ्या विचारांमध्ये झाला आहे. पूर्वी मी फक्त विचार करायचे, पण आता मी प्रयत्न करते. पूर्वी भीती वाटायची, पण आता अजून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते आणि अजूनही शिकते आहे. जर तुम्हीही गृहिणी असाल आणि तुम्हाला स्मॉल बिझनेस सुरू करायचा असेल किंवा नवीन काहीतरी शिकायचं असेल, नवीन काहीतरी सुरू करायचं असेल, कंटेंट क्रिएशन करायचं असेल, तर लक्षात ठेवा, मोठा बदल एका दिवसात होत नाही. छोट्या-छोट्या पावलांनी, छोट्या-छोट्या स्टेप्सने मोठा बदल होतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यात आधी सुरुवात करणं. 30 डे चॅलेंजचा हा डे 2 होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.